साहेब, आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, तुम्ही कार्यक्रमाला चाललेला आहात, काय अभिवादन कराल? पुण्यातलं पण त्यांचं स्मारकाचं काम सुरू आहे, अजून पूर्ण नाही झालं. बिडेवाडा पण यावर्षी ताब्यात आलेला आहे, काय काही दिवसांनी. आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे नायगावला, आणि मला आठवतं की फुलेवाडा तिथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले राहत होते. तिथलं काम झाल्यानंतर हरी नरके यांनी मला सांगितलं की नायगावला आपल्याला काहीतरी करायचं आहे, आणि मग मी त्यांच्याबरोबर नायगावला गेलो आणि म्हटलं करूया आपण. आणि अक्षरशः माझा MLC फंड होता त्यावेळेला, मी MLC होतो. पुढे मी MLC म्हणूनच उपमुख्यमंत्रीसुद्धा झालो. तर त्या MLC फंडातून अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. पैसे मी, आणि मला आजही आठवतं की चंद्रा अय्यंगार म्हणून तिथे एक सेक्रेटरी होत्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये, त्यांनी मला मदत केली. कारण नियम असतात ना त्या MLC फंडाला सुद्धा, एवढे पैसे इथे एवढे टक्के इथे वापरा, एवढे टक्के इथे वापरा, एवढे टक्के. पण त्यांनी मला ती खास परवानगी देऊन आणि तिथे काम ते सुरू केलं. मग नंतरच्या काळामध्ये जे आहे हरिभाऊ नरके यांनी पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष घातलं, आणि आहे त्याच त्यांचं जे घर जे आहे हे जसंच्या तसं जे आहे उभं करू शकलो. आणि तिथे मग 3 जानेवारीला आम्ही कुठे जरी असलो तरी तिथे वंदन करायला आम्ही जातो. आणि आज मुख्यमंत्री महोदय पण येणार आहेत त्या कार्यक्रमासाठी, तर थोड्या वेळाने आम्ही निघू. आणि बस सावित्रीबाई फुलांचं काम म्हणजे महत्त्वाचं, म्हणजे महात्मा फुले सावित्रीबाई फुलांचं काम किंवा मागासवर्गीयांसाठी काम करा, आणि विशेषतः मुलींची शाळा, मुलींचं शिक्षण याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. आता या संदर्भामध्ये एकनाथराव शिंदे किंवा फडणवीस आणि अजितदादांनी सुद्धा अलीकडे मिटिंगच्या घेतल्या. त्याच्यामध्ये फुलेवाड्यासाठी त्यांनी ताबडतोब 100 कोटी रुपये त्यांनी ते कबूल केलेले, आणि ती प्रक्रिया जी आहे तिथली जी जागा, जी घरं वगैरे असतील त्यांना योग्य तो मोबदला देऊन ती जागा मोठं करणं वगैरे ते काम सुरू होईल. आणि भिडेवाड्याचं जे आहे त्याचं त्याचं ड्रॉइंग जे आहेत आर्किटेक्ट करून त्याची तपासणी अजून सुरू आहे की निश्चितपणे कसं काय ते व्हावं म्हणून चर्चा सुरू आहे. ते पण काम लवकरात लवकर महिन्याभरामध्ये फायनल व्हावं अशी अपेक्षा आहे. ओबीसी एल्गार मेळावा आहे नांदेड, पंढरपूर, तुम्ही कुठं जाणार? नाही, ओबीसी एल्गार मॅडम असं आहे की 6 तारखेला पंढरपूरला, आज 3 तारखेला इथे, नंतर ताबडतोब आता मी संगमनेरला एक ओबीसीचं कोणी कार्यालय उघडतं आहे, त्याचं उद्घाटन आहे. आणि नाशिकला जो काही कार्यक्रम आहे ते आटपून पुन्हा येणार. आणि 6 तारखेला पंढरपूरला ओबीसी एल्गारचा मेळावा आहे. 7 तारखेच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मी काही तारीख दिलेली नव्हती, आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक नेता असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा कार्यक्रम 7 तारखेला मुंबईमध्ये आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाला तिथे राहणं मला आवश्यक वाटतं. त्याच्यामुळे नांदेडला काही मी जाऊ शकणार नाही. पण इतर जे आमचे काही नेते आहेत ते ती रॅली पूर्ण करतील. 13 तारखेला जे आहे जिथे आता अनेक आमचे मेळावे झाले, सुभाष राऊत तिथे आमच्या समता परिषदेचे आहेत, सतरंग मुंडे जालन्याचे आहेत, इतरसुद्धा अनेक कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या समाजाचे. तर 13 तारखेला मी बीडला, आणि त्याने परत पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांनासुद्धा विनंती ते करतायत जास्तीत जास्त जे लोक तिथे येतील अशा प्रयत्न राहील. कारण बीडला जे आहे जे झालं ते अतिशय भयानक झालेलं आहे. त्यामुळे तिथे मीटिंग रॅली होणं आवश्यक आहे असं मला वाटतं.
आणि त्यामुळे तिथे मी जाणार आहे. पालकमंत्री म्हणून सध्या छगन भुजबळ यांचंच नाव नाशिक पालिकेच्या वतीने जे लावण्यात आलेले फ्लेक्स आहेत किंवा दिशादर्शक फलक आहेत त्यांचंच नाव सध्या दिसत आहे. काय पालकमंत्री म्हणून तुमचेच फ्लेक्स जे आहेत ते नाशिकमध्ये लागलेले महानगरपालिकेत चूक आहे. मला नाही माहिती. ओबीसीच्या संदर्भात हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल आहे. आज त्याच्यावरती सुनावणी हो, आहे. हो. समता परिषदेच्या वतीनं देखील हस्तक्षेप याचिका हो, आता पहा, एका बाजूने जे आहे की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे म्हणून काही नेत्यांचं तुम्हाला कल्पना आहे की ताकद लावत आहेत, आणि दुसऱ्या बाजूने बाळासाहेब सराटे जे आहेत ते हे जे बाकीचे आम्ही सगळे ओबीसी तेली माळी साळी कोळी जे काय असतील, काय धनगर वंजारी सगळे BJNT या सगळ्यांना ओबीसीच्या बाहेर काढा, कारण ते कायदेशीर झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ती त्याने जे आहे पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टामध्ये. आज ती पण तारीख आहे. आता महाराष्ट्र सरकारसुद्धा त्याच्यामध्ये आहे, ते सुद्धा त्यांनी सुद्धा ॲफिडेविट दाखल केलेलं आहे, आणि महात्मा फुले समता परिषदेतर्फे सुद्धा आम्ही तिथे इंटरव्ह्यू करणार आहोत आणि ते केस लढणार आहोत. सर, यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने अजूनही आपलं या केसमध्ये म्हणणं दाखल केलेलं आहे. मी काल जे आहे मी जे ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ आहेत यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारतर्फे सुद्धा आणि ओबीसी आयोगातर्फे सुद्धा ॲफिडेविट दाखल झालेली आहेत. अरे तू मागे आला तुम्ही. हे आमचे शब्बीरभाई अन्सारी, आमचे ओबीसी एल्गार जे आहेत त्याचे मेळावे कुठे घ्यायचे, काय घ्यायचे, त्याचं जे आहे संयोजन आणि कन्व्हेनर निमंत्रक म्हणून ते काम पाहतात. आणि या कामामध्ये 1978 पासून या ओबीसीच्या मंडल आयोगाच्या कामामध्ये त्यांचं काम आहे. माझं तरी नंतर आहे त्या मानाने, पण माझ्या अगोदरपासून काम करतात. मागासवर्ग आयोगाने काही निकष तयार केलेले आहेत, काही त्याला गुण दिलेले आहेत, त्या निकषावरती चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र ते कुणालाही विश्वासात न घेऊन ते तयार केले आहेत असा आरोप आता संघटनांकडून होतोय. आता असं आहे ना, ते त्यांच्या पद्धतीनं काम करत आहेत, आणि त्या पद्धतीमध्ये आणि त्या सगळ्याच्यामध्ये काही चुका जर झाल्या काय तर निश्चितपणे अनेक लोक कोर्टात जायला बसलेलेच आहेत, अनेक संघटना. त्यामुळे ते जे काय करता आहेत, जे कोणी काय करत असतील त्यांनी ते अतिशय सावधपणे करावं. नाहीतर एकीकडून ओबीसीच्या विरुद्ध पिटिशन दाखल झालेत म्हणून ओबीसी विरुद्ध, आणि दुसरीकडून मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल झाली असं समजून मराठा पण विरुद्ध. अशी परिस्थिती कृपया होऊ नये म्हणून प्रत्येक पाऊल सर्व संबंधितांनी अतिशय सावधपणे टाकलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार आहे असंही बोललं जातंय. हे आज मी वर्तमानपत्रात वाचलं आहे की कोण म्हणतं की 15 दिवसात करणार. एका वर्तमानपत्राने सांगितलं की पुण्यात आम्ही 2 दिवसात करणार. मला आनंद आहे, ते करा. पण म्हणूनच माझं म्हणणं आहे, जर 2 दिवसात आणि 15 दिवसामध्ये हे सगळं सर्वेक्षण होतं आहे तर आणखीन 2 महिने घ्या आणि सर्व जातीगणना करून टाका ना. आमचं तर म्हणणं हेच आहे, सगळ्यांचंच करा जातीगणना. जी जनगणना जनगणना जी आहे बिहारमध्ये केली, तुम्ही हे जर 2 दिवसात आणि 15 दिवसामध्ये आटपत असाल तर 2 महिन्यामध्ये तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्वच जातींची जनगणना निश्चितपणे होईल. कारण आता असं बघा 50% आरक्षणामध्ये आहे. ते आरक्षणामध्ये जे 50% आहेत त्यांची जनगणना, त्यांची काही ती जनगणना किंवा तो डाटा गोळा करणार नाहीत. फक्त 50% तो डाटा गोळा करणार, बरोबर. मग 50% डाटा गोळा करायला जर 15 दिवस, तर 100% डाटा गोळा करायला 1 महिना, आणखीन 1 महिना घ्या. अरे 2 महिन्यात पूर्ण होईल तर ते करूया, अशी तर आमची मागणी आहे सरकारकडे. शिंदे समिती बरखास्त करायची आपण मागणी केली होती. केले, आता ते करतातच, काम सुरू आहे त्यांचं. बैठक झाली त्यामध्ये सगळे सोयऱ्यावर अद्यापही जरांगे जे आहे असं आहे, मी तुमच्याशी जेव्हा बोलतो त्यावेळेला ते मॅसेज सगळीकडे जात असतात, आणि मला काय बोलायचं ते आम्ही
मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलत असतो. नाही घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा जो निर्णय काल घेण्यात आला आहे त्यांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते. याबाबत तुम्हाला काही आधी पूर्वकल्पना देण्यात आली होती का? असं आहे ना की आता ते मराठा समाजासाठी चाललेलं आहे, त्यांची ती उपसमिती वेगळी आहे, त्याच्यामध्ये मी नाही आहे. त्याच्यामुळे मला त्यांनी बोलवणं की मला त्यांनी विचारणं हा काय भाग उपस्थित होतच नाही. नाही, मुंबईला जाण्यावरती जरांगे ठाम आहेत आणि वेळोवेळी येडपट हा शब्द तुमच्यासाठी ते वापरतात, हे याचा निषेधही अनेक ठिकाणाहून होतो, पण हे कितपत योग्य आहे? आता ते योग्य आहे की अयोग्य आहे ते महाराष्ट्राची जनता ठरवेल. आणि ते मुंबईला जात आहेत आणि ते कशासाठी जात आहेत, काय जात आहेत ते सांगत आहेत. आणि ते जे आहेत त्या संदर्भामध्ये बोलणे करणारे आमचे मंत्री मुख्यमंत्री ते त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील. सर, अशी माहिती पुढे आलेली आहे की आंतरवाली सराटीमध्ये कुणबीची नोंदच सापडलेली नाही. एक आणि दुसरं 13 तारखेला तुमची सभा बीडमध्ये होती, तर जरांगे पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे खालच्या पातळीवर, किंवा काय टीका केल्या, तुम्हाला वेळ लागले असं त्यांनी कालच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि आंतरवाली सराटीमध्ये कुणबीची नोंदच सापडलेली. हो, मला वेळ लागलेलाच आहे ना. ओबीसीसाठी काम करण्याचा वेळ मला गेली 35 वर्ष लागलेला आहे. ते खरं ओबीसीसाठी, मागासवर्गीयांसाठी, फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी ते वेळ लागलेलं आहे मला. आता काय करणार, ते आता शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाहीये. फर्नांडिस कुटुंबियांचा एक विषय आहे की त्यांना 20 वर्षांनी पैसे मिळालेले. ही चुकीची गोष्ट आहे. हे चुकीची गोष्ट आहे. 2014ला ती इमारत तयार झाली. त्याच्या अगोदर ती एका बिल्डरने विकत घेतली ती जमीन. त्यांनी त्यांना सगळे पैसे दिले. ती जमीन, तो भाग नंतर दुसऱ्या रहेजा किंवा कोणाकडे तरी गेला. त्यांनी ते केलं नाही आणि रहेजांकडून मग या कंपनीने घेतला, समीर भुजबळ आणि त्यांची जी कंपनी आहेत, त्यावेळेला सगळे पैसे जे आहेत त्या रहेजाला दिले. कारण त्याच्या अगोदर त्यांनी ते सगळं पटवलेलं होतं. आणि नंतर मग ती इमारत उभी झाल्यानंतर हे सगळे आले. तर हे आले तर त्यांना विचारण्यात आलं की बाबा आम्ही तर सगळे पैसे त्यांना दिलेले आहेत, तुम्ही आता कुठून आलात परत. आणि मग त्याच्यावरून हे सुरू झालं. मग कोर्टामध्ये सुद्धा ती गोष्ट गेली. कोर्टामध्ये सुद्धा ते टिकलं नाही. नंतर मग तिथे या सुप्रियाताई वगैरे जे आहेत त्यांनी सुद्धा एक मिटिंग घेतली. मी पण सांगितलं जाऊ दे, गरीब लोक आहेत, एक मिटत असेल तर ते मिटवून टाका, पण त्यांच्याकडे कागदपत्र जे पूर्ण करून घ्या. शेवटी मग त्यांनी सगळे ते कागदपत्र पूर्ण जी काही करायची केली त्यांच्यापुरते. आणि मग त्याच्या संदर्भातली जी काही भरपाई त्यांना द्यायची आहे ती भरपाई जी आहे ती त्या कंपनीने त्यांना दिली. आणि त्याला 30 वर्ष आम्ही अन्याय केला वगैरे हे सगळं साफ झूट आहे. काय 14 साली तर तिथे ती इमारती तयार झाली आणि तेव्हापासून कोर्टबाजी वगैरे सुरू होती. कोर्टाने सुद्धा त्यांना सांगितलं, ते पण काय झालं नाही, ती चर्चा सुरू होती. 2 दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांवर टीका केली का 2019ला उपमुख्यमंत्री केलं त्यांना, ते परत आल्यानंतर ती आमची सर्वात मोठी चूक होती. आता असं आहे ना की प्रत्येकाला आता ते आता नाही म्हटलं तरी अजितदादा जे आमचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याच्या विरोधात आहेत ते, त्यामुळे ते टीका करतात. आता त्यांना जर बरोबर ठेवलं नसतं तर जे आज जे घडलं कदाचित ते त्याच वेळेला झालं असतं आणि 2-2.5 वर्ष कदाचित ते महाविकास आघाडीचं सरकार ते टिकलं असतं की नाही काय माहिती, हे माझं स्वतःचं मत आहे. आनंद डेअरी जी आहे ती गुजरातकडे चालवण्यासाठी देण्यात आलेली आहे. खरं तर आता खरं सांगू, मी ते सगळं वाचत असतो, परंतु मी ह्या दूध किंवा इतर हे अशा काही गोष्टी याची मला जास्त काही कल्पना नाही. या अजितदादा आणि इतर सगळ्यांना त्याची कल्पना आहे. पण मला एक असं वाटतं की महानंदा आणि सरकार यांनी ज्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेल्या आहे. अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं फार पुढे गेलेलं आहे. ते आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्याचं काम गेलेलं आहे. पण तरीसुद्धा एक महाराष्ट्राचं महानंदा, त्याचं म्हणजे महा हा शब्द जो आहे हा महाराष्ट्रासाठी वापरलेला, ते काम दुसरीकडे जावं काय हे मला तरी स्वतःला काही मनाला पटत नाही. पण त्यातले फायदे तोटे जे काय आहेत आणि
त्या संदर्भात अजितदादा जे आहेत त्याच्यावर जास्त बोलू शकतो. मराठीला ज्या पद्धतीने नोंदीच आढळल्या नाहीत कुणबीच्या, तो एक मुद्दा राहिला. जरांगेची सुद्धा नोंद नाही आहे असंही माहिती समोर येते. पण आता जरांगेची मागणी ते नाही आहे. आता ते एक पाऊल पुढे गेलेले आहे, तुम्हाला अजून का समजत नाही. त्यांचं म्हणणं आहे की सर्व मराठांनाच कुणबी सर्टिफिकेट अशी त्यांची मागणी आहे. त्याच्यामुळे कुणबी सापडले काय नाही सापडले त्यांना काय फरक पडतो. हम चुनावी साल में अब प्रवेश कर चुके हैं. 2024 लोकसभा चुनाव नजदीक है. आप पार्टी के वरिष्ठ नेता हैं. सीट शेयरिंग को लेकर अभी कुछ सीट शेयरिंग को लेकर लोकसभा चुनाव की आपकी जो गठबंधन है आपका, उसमें सीट शेयरिंग को लेकर अब तक कोई फॉर्मूला सामने नहीं आ रहा है. अभी और आप कितनी सीटों पर लड़ने के इच्छुक हैं, बातों को लेकर? देखिए अब इसके बारे में जो है सारी बातचीत जो है हमारे जो लोग हैं वहाँ बैठे हुए हैं, तीनों पार्टी के लोग बैठेंगे साथ में और बड़ी शांतता के साथ, और कोई उसमें हिचकिचाहट नहीं है, कोई मन दुख नहीं है. बड़े आनंद के साथ जो है सीट शेयरिंग होगा. जो जहाँ चुनकर आएगा, जिसकी जितनी ताकत है उसके हिसाब से वो सीट दी जाएगी. तो उसमें कोई तकलीफ अभी तो मुझे नहीं दिख रही है. साहेब याला धरून प्रश्न आहे, याला धरून शिर्डीमध्ये प्रश्न आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं 2 दिवसांचं शिबिर होत आहे. शरद पवार स्वतः असणार आहेत. नगरवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलंय विखे पाटलांच्या विरोधात. मला काही कल्पना नाही, पण त्यांच्या शिबिराला माझी शुभेच्छा आहे. नाही आणि याला धरून प्रश्न आहे की ज्या आता जितेंद्र आव्हाड काल म्हटले की 3 पक्षाचं सरकार आहे, तिन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीकेस सुरू आहे. मग अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस. पण आता तुमची एल्गार सभा सुरू आहे, त्याच्यामध्ये तुमचं पण मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागतं. नाही. मग मी ओबीसीचा आणि मागासवर्गीयांचं काम करतोय, तेच काम शेवटच्या श्वासापर्यंत करण्याची माझी इच्छा आहे. जरांगेमध्ये सर्व समाजाचं काम करायचं मला, मराठा सोडून बाकी समाजाला देखील आरक्षणासंदर्भात लढा द्यायला. सोडा पुढे. संजय राउत ऐसा म्हणतात हवा बहुत तेज चल रही है. छोड़ो बाबा, छोड़ो यार, अभी काम की बात बोलो ना भाई, कुछ बोलना है तो. ठीक है, आपका हो गया. धन्यवाद. और सबको जो है नए साल की शुभकामनाएं. सर नवीन संकल्प काय 24 नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. संकल्प काय? आणि नवीन वर्षामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा जे आहे, अर्थात देशामध्ये आता जे काही लाट सुरू आहे, पण पाहिलं काही राज्यामधल्या निवडणुका तर नरेंद्र मोदी साहेबांचं सगळीकडं जे आहे वारं दिसतं आहे. आणि माझी खात्री आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधान होतील. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर जे काही विधानसभेची निवडणूक होईल त्याच्यामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री निश्चितपणे होईल. आणि महाराष्ट्रातले सगळे प्रश्न जे आहेत शांततेनं एकमेकाच्या बंधुभावाने ते सुटावेत. शेतकऱ्यांचे असतील, बेरोजगारांचे असतील, विद्यार्थ्यांचे, नोकरांचे, सगळ्यांचे जे आहेत प्रश्न चांगले सुटावेत अशी मी शुभेच्छा देतो. राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होईल. राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री वाटतं तुम्हाला? तुमचा संकल्प काय? आता सुद्धा अजितदादा मुख्यमंत्री होतील का? हो, आता सुद्धा आमचा राष्ट्रवादीचाच उपमुख्यमंत्री आहे. म्हणजे शिंदे जे आहेत महायुतीचे आहेत, म्हणजे आमचेच मुख्यमंत्री आहेत ना. तुमच्या पक्षाचं होईल का?